हातानं बसवले. आलो मी. जाऊ द्या आम्हाला. का गुंतवता आम्हाला जंजाळात? हा काय पोरख आहे? आशा गेली ती परत येईल कशी? जाता न तसं नाही करता येणार बाळासाहेब. सत्य हे असत्य नाही म्हणून सत्य आहे हे सिद्ध करणं भाग आहे. कायद्याला कान आहे, डोळे आहे, पण मन नाही, काळीच नाही. आपल्यासारख्यांना मी काय सांगावं? यू नो इट दॅट. बरं, मी सांगितलेलं लक्षात आहे ना? नाहीतर भावनेच्या भरात. अच्छा, आपण बसा. ॲज यू प्लीज. मी एकेकांना बोलावता. अक्षी हुबेहूब वहिनी साहेबासारखी दिसते. काय बोलतोय? वहिनी साहेब किती साजऱ्या दिसत होत्या. कुठं देवळातली देवी आणि कुठं रस्त्याची भिकारी. अगं पण तरासानेच काळ होती डोळ्याखाली. काहीतरी काय बोलतो रे? ती आशा नाहीच मुल. नाही मग पडत नवरेच. हे नव्हेच बाळासाहेब. मग कोण येते? मला नाही माहित. खोटं कशाला सांगत होतीस? मी यांची बायको आहे म्हणून. कोण आहे दुसरं? यानं ओळखतेस? नाही. उगाच का भलती माणसं म्हणून माझ्या समोर उभी करता? का माझा असं छळ करता? सांगितलं ना, पांचांच्या वाड्यातली कुणीही माणसं येऊ दे इथं, साऱ्यांना ओळखीन मी, मांजर सुद्धा. कोण आहे रे बाहेर आणखी? त्यांना बोला. डॉक्टर, मावशी. बैठ खाली. डॉक्टर, हे कुठे आहे तो? कोण आहे? सोंगाडी. बाळासाहेब कुठे आहे तो? मावशी. खोट. ही आशा मुळीच नाही. ती मला मावशी कधीच म्हणत नव्हती. हो, चुकले मी. आधी सारं घर म्हणत होतं तुम्हाला मावशी म्हणून, म्हणून मी देखील मावशीच म्हणत होते तुम्हाला. एकदा तुम्हीच मला सुचवलं होतं की मला मावशी म्हणू नको. तेव्हापासून मी तुम्हाला यमुताई म्हणायचे. खरं ना यमुताई? इतकी सगळी बातमी कोणी दिली तुला? काय का पार्वती? म्या नाही बा, उभी जन्मात पहिल्यांदा बघते मी. पारू, गेल्या 2-2.5 वर्षात तुझी माझी भेट झाली नाही असा एक तरी दिवस गेलाय का ग? तुला देखील ओळखता येत नाही तुझ्या वहिनीबाईंना. तू कुठली आली वहिनीबाई? दोडाच उगीच गळ्यात पडती. उगाच किती खोटं बोलता तुम्ही सारे. म्हणजे हे सगळे खोटं बोलतात आणि तू तेवढी खरी बोलतेस नाही? चला. पण साहेब. काय? हे कुठे तो? हे पोलिसांना बोलवतेस काय? बैठ खाली. मी बनवते? ऐक.
सोडवायला याल म्हणून. नाही ओळखलं, तुम्ही सुद्धा नाही ओळखलं. बाळासाहेब, या यातनातून सोडवा हो मला आता. यापेक्षा मरण बरं. बाळासाहेब, वीणे एवढीशी जरी जखम झाली तरी तुमचा काळीच ठाव सोडत होतो. तुमच्या आशूची ही अवस्था बघवते तुम्हाला. तुमच्याशिवाय मला या जगात दुसरं कुठलंच नातं नाहीये. लग्नाच्या वेळी मला तुम्ही म्हणाला होता, आशू. खरं पाणी आणतेस की डोळ्यात? त्यापेक्षा सिनेमा कंपनीत का नाही गेलीस? दरोडेखोरांच्या टोळीत कशाला गेली? बाळासाहेब, नाही ना ओळखत? हो, कसं ओळखती? बोलून चढून दरोडेखोर. खोट, धारांत खोट आहे. कदाचित आशात या जगात गेल्याचं माहिती नसेल तिला. सगळा डाव कसला हिचा. तसं नाही डॉक्टर. आशाताई वारल्या तर ठाऊक आहे हिला, ते म्हणून तर हे सोंग आणलंय. ठीक आहे साहेब, आम्ही जातो. बाळासाहेब, बाळासाहेब, उगाच कशाला रडतोस आई मेल्या गतीने? चल चल माझू. पारू, ये बाया, माझ्याशी नगर नातं जोडूस. 12 गावचं पाणी प्याली, जाती वस्तीला आली, अवदसा मिली. पाहिलं कसं इंद्रजाला येते. पण या इन्स्पेक्टर साळवीची गाठ आहे म्हणा. अहो, आईने महालासारखी प्रकरण रंगवलीत आम्ही, तेव्हा हिची काय बिशात तिथं. या पण कदाचित तुम्हाला कोर्टात यावं लागेल साक्षीला. मी येणार नाही. तुमची मर्जी. पण मला वाटतं ते मात्र अटळ आहे. ऑल राईट, मी सगळा पुरावा गोळा करतो आणि कळवतो तुम्हाला. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर साहेब. इन्स्पेक्टर साहेब, माझा आहे का? काय? तिला फाशीच द्या तुम्ही. हो, बघतो. या. बाळासाहेब, बाळासाहेब. आशा, लग्नात तुझ्या गळ्यात हार घालताना कल्पनाही नव्हती की 3 वर्षाच्या आत तुझ्या स्मृतीला हार घालण्याचं नशीब येईल म्हणून. आज आपल्या लग्नाचा 3रा वाढदिवस आणि आजच तू भेटलीस तिच्या रूपानं. क्षणभर मला ती तू नाहीस हे मी ओळखलं, पण तिच्या नजरेत तू मला दिसलीस आणि आठवड्यांची सारी फुलं उघडली. आशा, तुला आठवतो आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस? सोडा ना. अगोदर नाव घे. मी नाही, आधी हातकडे बघू, मग घेते. ए, हात डोळ्यावर आहेत, तोंडावर नाही. हे हो काय बाळासाहेब. हा, नाव घेतलंस की नाही? ए, आज इतकी सुंदर दिसतेस तू. आधी उशीर करायचा आणि मग लाडी गोडी लावायची. अगं, पण नवऱ्याला उशीर का झाला? काही विचारशील की नाही? सांगा. कोर्टाचं काम होतं. कोर्टाचं? हायकोर्टाचं. या हायकोर्टाचं. ए, आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस, तेव्हा तुला काहीतरी भेट आणावी म्हणून सारा जवेरी बाजार पाहिला. पण सारी रत्न तुझ्या सौंदर्यापुढे फिकी वाटायला लागली. आता मग पुढं पुढं थांब जरा. बघू. नाही मला. हात कर पुढं. हात कर. अय्या, किती छान आहे. हे काय? ही आपल्या बायकोची छोटीशी भेट. ताजमहाल, अमर प्रीतीचं संगमरवरी स्वप्न.
तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रतीक. असं वाटतं हा काल इथंच थांबावा आणि आत्ताचा हा क्षण असा संगमरवरी होऊन राहावा. आणि सरकारी वकिलांनी निवेदन केले की सरकार पक्षाचा पुरावा संपलाय. महाराष्ट्र सरकार विरुद्ध राहिना उर्फ निशा कोम बंड्या नवले, फौजदारी खटला नंबर 27. युअर ऑनर, सरकारी पक्षाचा पुरावा संपलाय हे मी आपल्याला कालच निवेदन केलं. आता आरोपीचा जबाब घ्यायला हरकत नाही. राईट. बाई, खटल्याच्या प्रारंभीच तुमच्यावर कोणते आरोप आहेत ते तुम्हाला वाचून दाखवलेले आहे. शिरसदार, आरोपपत्र पुन्हा एकदा वाचून दाखवा. तुमच्यावर असा आरोप आहे की दादा भिवा, सोपाना संभू हे 2 इसम की जे पोलीस गोळीबारात मरण पावले व बंड्या नवले फरारी आरोपी आणखीन काही अज्ञात, त्यांची व स्वतः तुम्ही अशा सर्वांनी मिळून दरोडा घालून त्यात वेळ पडल्यास अडथळा आणणाऱ्याचा खूनही करायचा असा कट गेल्या ऑक्टोबर महिन्यात केलाय. आणि त्या कटानुसार त्याच महिन्याच्या 26 तारखेला मध्यरात्री सातारा जिल्ह्यातील आर्णी खेड्यात झुंबरमल पुनामल याच्या सराफी दुकानावर हल्ला करून त्यात स्वतः झुंबरमल व त्याचा दिवाणजी केशव नारायण कुलकर्णी या दोघांना बंदुकीच्या गोळ्या घालून ठार केले व तुम्ही स्वतः सदर दिवशी जत्रेच्या निमित्तानं जमलेल्या लोकांना नाचात गुंतवून ज्ञानू सिद्धू पाटील या सूर्यानं भुसकून त्याच्या गालावर मोठी दुखापत केली व तुम्ही सदर दरोड्यात मयत झुंबरमल याचा त्यावेळी सोने चांदी व रोकड असा एकूण 50,722 रुपये किमतीचा माल चोरला. आणि त्यायोगे इंडियन पिनल कोड कलम 120 ब, रेड विथ 396 आणि 326 या कलमात ज्यांना शिक्षा सांगितली असे गुन्हे केले. बाई, सरकारतर्फे आलेला पुरावा तुम्ही ऐकला. सरकारी साक्षीदारांना तुम्ही प्रश्न विचारले. तुमच्यावर फार गंभीर आरोप आहे. अशा आरोपाखाली कायद्याप्रमाणे गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुद्धा देता येते. सरकारनं तुम्हाला वकील देऊ केले होते. अशा एखाद्या वकिलाची मदत तुम्ही घेतली असती तर बरं झालं असतं. असो, तो तुमचा प्रश्न आहे. न्यायाधीश महाराज, खुद्द माझे पतीच एक नामांकित वकील आहे. दुसऱ्या कोणा वकिलाची मदत मी कशाला घेऊ? आपल्यासारख्यांनी पक्षपाती न्यायाधीशाच्या हाती माझं दैव बिंदू काही अशी मला खात्री आहे. चिमरजी, बरं, आलेल्या पुराव्यासंबंधी तुम्हाला काही सांगायचं आहे का? न्यायाधीश महाराज, मला इतकंच सांगायचंय की माझ्या विरुद्ध झालेला सर्व पुरावा केवळ गैरसमजुतीवर आधारलेला आहे. मी पूर्ण निर्दोष आहे. जिने हे गुन्हे केले ती मी नव्हे, मुळीच नव्हे. मी केव्हाही कसलाही अपराध केलेला नाही. मी एक घरंदाज स्त्री आहे, एका नामांकित वकिलाची पत्नी आहे. मी 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 निष्कारण गुरफटले गेले आहे. बरं, तुम्हाला तुमच्यातर्फे कोणी साक्षीदार बोलवायचे आहेत का? अर्थात तुम्ही स्वतःही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभे राहून शब्दावर साक्षी देऊ शकता. तो तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे. साहेब, बोला. मला माझ्यातर्फे फक्त एकच साक्षीदार आपल्या समोर आणायचे आहेत. त्यांचं नाव? जे नाव घेताना भारतीय स्त्रिया संकोचतात, लाजेनं बोले नाशा होतात, तेच आहे ते नाव माझ्या पतीचं. हा नाव घेण्याचा प्रसंग अगदी वेडा आहे, वेगळा आहे साहेब. वा, काय पण साध्वी आहे. पंचकन्या 6वं नाव घालावं. हो, पक्की आहे. 12 गावचं पाणी प्याली. होय ना? होय ना? हो, नक्कीच. तुम्हाला पानसे वकिलांचं नाव साक्षीदार म्हणून सुचवायचंय का? होय साहेब. युअर ऑनर, पानसे वकिलांचं नाव सरकारी साक्षीदाराच्या यादीतच होतं. मग त्यांची इच्छा दिसली नाही म्हणून आम्ही ती रहित केली. ते काही असलं तरी आरोपी बाईंच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या पतीची साक्ष मला काढावीच लागेल. एक्सक्यूज मी युअर ऑनर,
पानसे वकील काही यांचे पती नाहीत. जे काय असेल ते शिरस्तार, बाळासाहेब पानसे वकिलांना समन्स काढा. मला माहित नाही. असं म्हणून कसं चालेल? या गोष्टी आपल्या माझ्या वाचून तिसऱ्या कोणालाच माहिती असण्याचा संभव नाही. बरं, हे तरी आठवतं का आपल्याला की मला काही आठवत नाही. मला काही माहित नाही. मला तर विंचू चावला होता या बोटाला. चावला असेल. आपण दोघच बसलो होतो वाड्या मागल्या बागेत. नाही. नाही कसं? मी ओरडले, माणसं धावली. मला काही आठवत नाही. आठवलंच पाहिजे. कुणीतरी म्हणालं की चोखून घेतल्यानं विष उतरतं. खोटं आहे. खोटं कसं? कसलाही विचार न करता आपण हे बोट तोंडी घेतलं. खोटं खोटं खोटं. युअर ऑनर, या सगळ्या कथा बनावट आहेत, खोट्या आहेत. आपण जरा माझ्या नजरेला नजर देऊन पाहाल का? पाहिलंय, पुष्कळ पाहिलंय. चांगलं ओळखलंय मी तुम्हाला. मग अमान्य का करता? हा माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तुमच्या जीवनाशी मला काही कर्तव्य नाही. तुम्ही माझ्या कोणी नाही ते त्रिवाळ सत्य. उगाच माझं डोकं दुखू नका. मिस्टर पानसे, आपण असं चिडून चालायचं नाही. हा फार महत्वाचा खटला आहे. यातली गुंतागुंतच कळत नाही. मिस्टर पानसे, आपण या बाईंना नीट न्याहाळून पहा. ते फार महत्वाचं आहे या केसमध्ये. आपणच या बाईंचं वकीलपत्र घेतलं अशी कल्पना करा, म्हणजे माझ्या म्हणण्याचं महत्व आपल्याला कळेल. मी आपल्याला आज्ञा अशी काहीच करू शकत नाही, पण तुम्ही मला सहाय्य केलं पाहिजे. सत्य सापडलंच पाहिजे. आपण या बाईंना नीट न्याहाळून पाहणं आवश्यक आहे. प्लीज प्लीज मिस्टर पानसे, प्लीज. कराल का? आपल्या लाडक्या पत्नीची मूर्ती एक वार डोळ्यासमोर आणा. आपली लाडकी पत्नी आशा, तिला आपण कधी आशू, आसावरी अशा देखील हाका मारित होता. तिच्यावर आपलं फार प्रेम होतं. फार फार प्रेम होतं. आता उघडा डोळे. तुमच्या मिटल्या डोळ्यासमोरची स्मृती तुम्हाला तर उघड्या डोळ्यासमोर दिसेल. सांगा, हृदयस्थाला स्मरून सांगा. आहे. तिच्यात आणि तुमच्यात साम्य आहे. विलक्षण साम्य आहे. दुर्दैवाने साम्य आहे. येस येस युअर ऑनर. पण ही माझी पत्नी नाही, निश्चित नाही. माझी पत्नी वारली. तिचं चेतनहीन मस्तक माझ्या मांडीवर घेऊन मी ओक्साबोक्षी रडलो. तिच्या पवित्र शवाला मी स्वतः मंत्राग्नी दिला. माझी पत्नी सुस्वभावी, सालस, सुंदर, ममतामय मनाची गेली. ती देवाघरी गेली. स्वर्गाची कल्पना सत्य असेल तर ती स्वर्गलोकीच गेली. एक्सक्यूज मी युअर ऑनर, मी जरा भावना विवश झालो. पण या बाई माझ्या कोणी नाहीत, कोणी नाहीत. अरे त्यांना थोडं पाणी द्या हवं असलं तर. कोर्ट देखील बनलं. कोर्ट बनलं. हा, कुठं? ऐका, हळू बोला. बाई, बसून बोललं तरी चालेल. मी म्हणते
आपल्याला हे तरी आठवतं का? काय? आपल्या लग्नाला 3 वर्ष झाली. आपल्या म्हणजे? माझं लग्न तुमच्याशी कधीच झालं नव्हतं. माझ्या लग्नाला 3 वर्ष झाली, तुमची माहिती बरोबर आहे. आपलं लग्न वैदिक पद्धतीनं झालं होतं. अलीकडे सगळीच लग्न वैदिक पद्धतीने होतात. यात विशेष मुद्दा तो काय? अरे काय मोठ्यांदा ओरडतोय खूप. हा आपलं लग्न माघ महिन्यात झालं होतं. बरोबर. माझं लग्न माघ महिन्यातच झालं. पुढं? रात्री आपली वरात मोटारीतून निघाली होती. हो, माझी आणि माझ्या पत्नीची वरात मोटारीतूनच निघाली होती. सगळ्या लोकांनी पावं म्हणूनच वरात काढतात. वरातीच्या मोटारीची सजावट फुलाच्या नावेची होती. बरं, पुढं? शुक्र चतुर्थीची रात्र होती. निरभ्र आकाशात चंद्रकोर तरंगत होती. आपण एकदा माझ्याकडे पाहत होता आणि एकदा चंद्राकडे. एकाएकी आपण माझ्या कानात गुणगुणला. मला आठवतात ते शब्द. चंद्रानच सर तुझ्या नखाची, तू पौर्णिमा सुखाची. वा. बट युअर ऑनर, ही कविता माझ्या चतुर्थी नावाच्या कविता संग्रहात ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे.